नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण एप्रिल 2026 मधील सर्वात मोठा अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे कधी येणार, डिले का चालू आहे आणि योजना चालू आहे का बंद होणार. आज मी तुम्हाला सगळं क्लिअर सांगणार आहे, रिअल अपडेटसह. सर्वात मोठा अपडेट मित्रांनो, 2026च्या बजेटमध्ये या योजनेचा फंड कमी करण्यात आलाय. हो, हा खूप मोठा बदल आहे. म्हणजे आता सरकार काय करत आहे, फक्त एलिजिबल लोकांनाच पैसे देणार, चुकीच्या लोकांना रिमूव्ह केलं जात आहे. म्हणूनच सध्या व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्ट झालंय. मित्रांनो, अनेक ठिकाणी असा रिपोर्ट आहे की लाखो लोकांची नावे लिस्टमधून कमी केली जात आहेत. का? डेटा मिसमॅच, डुप्लिकेट एंट्रीज, इनकम्प्लीट KYC म्हणून काही लोकांना पेमेंट थांबलेला दिसतो आहे. पण याचा अर्थ योजना बंद झाली आहे का? नाही, योजना चालू आहे, पण सिस्टम बदललाय. आता दुसरा मोठा अपडेट, KYC खूप महत्त्वाचा झालाय. जर तुमचं KYC कंप्लीट नसेल तर तुमचा पेमेंट होल्ड होऊ शकतो. म्हणून आजच चेक करा, तुमचं KYC कंप्लीट आहे का, बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का, मोबाईल नंबर चालू आहे का. मित्रांनो, पेमेंटबद्दल बोलायचं झालं तर काही लोकांना फेब्रुवारी-मार्चचे पैसे मिळाले आहेत आणि काहींना एकत्र पैसे म्हणजे 3,000 रुपयापर्यंत मिळाले आहेत. पण सगळ्यांना एकाच वेळी पैसे मिळत नाहीत. का? कारण सिस्टम आधी व्हेरिफिकेशन करतो आणि मग पेमेंट देतो. मित्रांनो, अजून एक चर्चा चालू आहे 2100 रुपयांबद्दल, पण अजून ऑफिशियली कन्फर्म झालेलं नाही. म्हणून सध्या 1500 रुपयांचाच अमाऊंट चालू आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काय करणार? तुमचं डेटा परफेक्ट ठेवा, KYC कंप्लीट ठेवा, बँक अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, योजना बंद होत नाहीये, पण आता फिल्टरिंग चालू आहे आणि जो एलिजिबल असेल त्यालाच फायदा मिळणार आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जर तुम्हाला रोज असेच लेटेस्ट अपडेट हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.